भाजपने विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात सत्तेवर आल्यास धनगर समाजाला आरक्षण देऊ असं आश्वासन दिलं होतं। त्यासाठी राज्य सरकारने टाटा सामाजिक विज्ञान संस्थेला अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे। मात्र 1.5 वर्ष होऊन या संस्थेने यावर काही कारवाई केली नाहीये। त्यासाठी महाराष्ट्रभरातून धनगर बांधवांना एकत्र येऊन यशवंत सेनेच्या नेतृत्वात टाटा सामाजिक विज्ञान संस्थांवर मोर्चा काढला। लवकरात लवकर सरकारला अहवाल सादर करून आरक्षण द्यावे अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। महाराष्ट्रभरातून धनगर बांधवांनी टाटा सामाजिक विज्ञान संस्थेवर मोर्चा काढलाय। तर लवकरात लवकर सरकारला अहवाल सादर करू असं सुद्धा यात आंदोलनादरम्यान म्हटलं गेलंय। धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च सेंटर समोर धनगर समाजाने सुबरान आंदोलन करून सरकारचा निषेध केला। अनेक वर्षांपासून धनगर आरक्षणाबाबत सरकार फक्त आश्वासन देऊन फसवणूक करते असा आरोप आंदोलकांनी केलाय। या विरोधामध्ये यशवंत सेनेचे संस्थापक अध्यक्ष भारत सोनार यांच्या नेतृत्वाखाली सुबरान आंदोलन करण्यात आलं। घोषणा आणि धनगरांच्या ढोलाच्या आवाजानं टाटा इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च सेंटरचा परिसर दणाणून गेला। महाराष्ट्रभरातून धनगर समाजानं मुंबईतल्या टाटा सामाजिक विज्ञान संस्थेवर मोर्चा काढला। धनगर आरक्षणासंबंधी राज्य सरकारनं टाटा सामाजिक विज्ञान संस्थेला अहवाल सादर करायला सांगितलाय। मात्र 1.5 वर्ष होऊनही या संस्थेनं अजूनही अहवाल सादर केला नाही। तातडीनं सरकारला अहवाल सादर करून आरक्षण देण्याची मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली। ब्रेकनंतर आपलं स्वागत। धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी आज धनगर समाजाने टाटा इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च सेंटरच्या समोर आंदोलन करून सरकारचा निषेध केला। अनेक वर्षांपासून धनगर आरक्षण या बाबतीमध्ये राज्य सरकार फक्त आश्वासन देऊन फसवणूक करते असा आरोप यावेळी आंदोलकांनी केला। अनेक वर्षापासून मोर्चे झाले, रास्ता रोको झाले, आंदोलन झाले, पण अद्याप हा प्रश्न सुटलेला नाही। यामुळं आज टाटा इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च सेंटर या सेंटरवरती धनगर समाजाच्या वतीनं आज सुंबरान असं आंदोलन केलेलं आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ते लोक आलेले आहेत। त्यांच्या कुठल्या मागण्या आहेत आणि कशा पद्धतीनं ते या मागण्या मागतात आपण त्यांना विचारणार आहोत। सर, आज तुम्ही हे अनोखं आंदोलन केलं, काय मागण्या आहेत? गेल्या अनेक वर्षापासून धनगर समाजाचा प्रश्न प्रलंबित आहे। केवळ धनगर आणि धनगर या चुकीच्या उच्चारामुळे धनगर समाजाला या सवलतीपासून वंचित राहावं लागत आहे। आम्ही गेल्या काँग्रेस राष्ट्रवादीने आम्हाला तसं जुलट ठेवलं। भाजप सरकार सत्तेवर यायच्या पहिले म्हणाले होते, आदरणीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी हे म्हणाले होते की आमची सत्ता आल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडवला जाईल। परंतु आज 3 वर्ष झालं तरी देखील आरक्षणाचा प्रश्न सोडवला गेला नाही। आणि म्हणून आम्ही वारंवार मुख्यमंत्री साहेबांना भेटलो, वारंवार त्यांच्याकडे गेलो, बाबा आरक्षणाचं प्रश्नाचं काय झालं। आज आम्ही सत्तेवर धनगर समाजाने आपल्याला सत्तेवर बसवलं, धनगर आरक्षण प्रश्नाचं काय झालं। त्यांचं प्रत्येक वेळेस विधानसभेमध्ये असेल, कोणत्या विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला कोणत्या आमदारांनी, आम्ही विचारलं, शिष्टमंडळाने विचारलं, प्रत्येक वेळेस अभ्यास चालू आहे, अभ्यास चालू आहे। नेमका अभ्यास कशाचा करते आणि हेच अभ्यास करण्यासाठी हे 30ला सर्वे करण्यासाठी धनगर समाज हा अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट आहे का, धनगर एकच आहे का, या अभ्यास करण्यासाठी 30कडे काम केलं। पण हे 30सुद्धा फक्त टाइमपास करीत आहे। गेल्या 1.5 वर्षापासून अद्याप अहवाल त्यांनी सादर केला नाही। म्हणून यशवंत सेनेच्या माध्यमातून आम्ही हे निषेध करण्यासाठी सर्व धनगर समाज बांधव रस्त्यावर उतरून आंदोलन केलं। या भाजप सरकारने आणि मुख्यमंत्री देवेंद्रजींनी धनगर समाजाचा विश्वासघात केला आहे। आणि ज्या भाजप सरकारला या धनगर समाजाने सत्तेवर बसवलं तेच धनगर समाज सत्तेहून खेचण्याचं काम येणाऱ्या काळात। धनगर समाजाच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये हे जमलेलं आहे। काय सांगताय काका, तुम्ही सुद्धा आहात, काय धनगर समाजाच्या कोल्हापुरावरून आम्ही नागपूरला धनगर समाजाचा मेळावा नेला, तरी पण त्या धनगर समाजाचा काय सरकारनं आम्हाला गैरफायदा घेतला आमच्या धनगर समाजाचा। तरी पण आपल्याला आरक्षण मिळालंच पाहिजे असं म्हणून विठ्ठलपूर देवाच्या नावानं आणि पट्टणकडली कोल्हापुराच्या वतीनं आम्ही जाहीर करतो। हे सर्वजण आलेले आहेत, गेल्या खेड्यापाड्यातनं आलेले आहेत, बऱ्याच दिवसापासून मागणी करतायत।
धनगर समाजाच्या प्रश्नामध्ये खुद्द मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाचा विश्वासघात केला आहे असंच म्हणणं त्यांचं येत आहे. कॅमेरा प्रकाश जाधव सोबत सुरेश जाधव, महाराष्ट्र 1 30.